सिंड्रेला आणि जादुई परी फळे. एकेकाळी दूरवरच्या एका देशात सिंड्रेला नावाची एक अतिशय सुंदर राजकुमारी होती. एक दिवस सिंड्रेला तिच्या उंदीर मित्रांसह चेडर आणि मोझरेलासह जंगलात फिरायला गेली. ते एका खास हेझलनेटच्या झाडाखाली उभे राहिले आणि सिंड्रेलाने तिचा हात झाडाच्या खोडावर ठेवला. तिने गोळा केलेली ताजी फळे तिला चांगल्या परीला लायाबेलला द्यायची होती. लायाबेल, लायाबेल, तुम्ही जिथे असाल तिथून या. एका क्षणानंतर चांगली परी लायाबेल प्रकाशात दिसू लागली. लायाबेल! सिंड्रेलाने ताबडतोब तिच्या टोपलीतील ताजी फळं लायाबेलला दिली. लायाबेलला तिला भेटून खूप आनंद झाला. लायाबेल, तुम्ही कधी सुंदर फळांचा आस्वाद घेतला? खरं तर मी यापूर्वी कधीही धरतीवरची फळं खाल्ली नाही. खरंच? मग तुम्ही कधीच मधुर सफरचंदही चाखला नाहीये? खरं तर मला माहित नाही. परींच्या जगातली फळं अगदी वेगळी असतात. तुम्ही आमच्या जगातली फळं नक्कीच चाखायला हवीत. ही खाऊन पहा. चांगल्या परीने तिच्या हातातलं सफरचंद घेतलं. त्यांचा रंग इतका सुंदर होता की तिने लगेच त्याचा मोठा चावा घेतला. खूप सुंदर स्वाद. तुम्ही काही स्ट्रॉबेरी देखील खाऊन पाहायला हवीत. सिंड्रेलाने टोपलीतून मुठभर स्ट्रॉबेरी चांगल्या परीला दिली. चांगल्या परीनेही स्ट्रॉबेरी खाल्ल्या आणि चवीचं कौतुक केलं. विलक्षण. तुमच्या जगातील फळं स्वादिष्ट आहेत. सिंड्रेलाच्या या चांगुलपणाच्या बदल्यात लायाबेलने तिला 3 परी फळं दिली, जी तिच्या विशेष झाडाच्या फांदीवर रांगेत लागलेली होती. हे काय आहेत लायाबेल? ही परी जगातली सर्वात सुंदर फळं आहेत. हे विशेष आहेत. यांच्यामध्ये 3 सुंदर जादू लपलेल्या आहेत, ज्या तुला खूप आनंदित करतील. सिंड्रेलाने चांगल्या परीने दिलेली 3 जादूची फळं घेतली आणि तिचे आभार मानले. मग ती तिच्या छोट्या मित्रांसोबत वाड्याकडे निघाली. पण त्यांना वाईट परी कायराबेलची जाणीव झाली नाही, जी गुप्तपणे त्यांचा पाठलाग करत होती. कायराबेल तिची बहीण लायाबेलला चांगलं काम करण्यापासून रोखण्यासाठी सिंड्रेलाच्या मागे गेली. परींच्या दुनियेतून हद्दपार केल्यानंतर दुष्ट परीने तिच्या छडीने सिंड्रेलाच्या हातातील परीने दिलेल्या फळांवर वाईट मंत्र टाकले. ते यासाठी तुझा तिरस्कार करतील लायाबेल, आणि मग तू यापुढे परी गॉड बदल राहणार नाहीस. वाईट मंत्र टाकल्यानंतर कायराबेल अदृश्य झाली. सिंड्रेला वाड्याच्या बागेत येताच तिने पहिलं परी फळ उचललं आणि हवेत फेकलं. लायाबेलने तिला काय सुंदर जादू दिली हे पाहण्यासाठी ती उत्सुक होती. फळाचे हवेत 2 तुकडे झाले आणि सिंड्रेलावर चमकणारी जादूची पावडर पडू लागली. पण या जादूच्या पावडरने सिंड्रेलाच्या कपड्यांचं रूपांतर गंजलेल्या फाटलेल्या पोशाखात केलं. पण हे जुने आणि खराब कपडे आहेत. पण चांगली परी तर म्हणाली होती की या फळांमध्ये सुंदर जादू आहे, म्हणून तुम्हाला आनंद होईल सिंड्रेला. कदाचित काहीतरी चूक झाली असेल. दुसरं जादूचं फळ वापरून पाहूया. सिंड्रेलाने दुसरं परीफळ पकडलं आणि हवेत फेकलं. जेव्हा फळ फुटलं तेव्हा पुन्हा सिंड्रेलावर जादूची पावडर पडली. पण जादूची पावडर संपण्यापूर्वी सिंड्रेलावर एक काळा ढग आला. हा ढग फक्त सिंड्रेलाच्या वर उभा होता आणि वीज चमकत होती. आणि मग पाऊस. सिंड्रेलाने पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला, तरी तो काळा ढग तिच्या मागे येतच राहिला. अरे रे, या फळातूनही एक वाईट जादूच निघाली.
सिंड्रेलाने काळ्या ढगापासून वाचण्यासाठी ताबडतोब वाड्यात प्रवेश केला. जिथे काळे ढग आत शिरू शकले नाहीत तेव्हा ते दिसेनासे झाले. ते काय होतं? सिंड्रेला, या परी फळांमधून कोणतीही चांगली जादू झाली नाही. सिंड्रेला, चांगल्या परी लायबेलने तुला ही वाईट जादूची फळे का दिली? मला तिच्याकडून असं काहीतरी अपेक्षित नव्हतं. मला वाटतं की या शेवटच्या फळातून एक सुंदर जादू निघेल. काळजी करू नका माझ्या उंदीर मित्रांनो. सिंड्रेलाने शेवटचं परी फळ घेतलं आणि ते पुन्हा हवेत फेकलं. जेव्हा फळ उघडलं तेव्हा जादूची शेवटची पावडर सिंड्रेलावर ओतली गेली आणि त्याच क्षणी सिंड्रेलाचे सुंदर केस गळू लागले आणि तिच्या डोळ्यांच्या आतील भाग काळे झाले. काय होत आहे हे तिला समजण्याआधीच तिच्या तोंडातून वाईट हास्य बाहेर येऊ लागलं. चेटर, सिंड्रेला दुष्ट चेटकिनीसारखी का हसायला लागली? मला खूपच भीती वाटते. सिंड्रेला दुष्ट चेटकिणीसारखी हसली आणि तिच्या उंदीर मित्रांचा पाठलाग करू लागली. दुसरीकडे उंदरांनी जंगलाच्या रस्त्याकडे धाव घेऊन हेझलनेटच्या झाडाखाली जायचा निर्णय घेतला. सिंड्रेला तिचे घाणेरडे कपडे, घाणेरडे केस, काळे भोर डोळे आणि डोक्यावर एक काळा ढग घेऊन उंदरांच्या मागे धावली. मोझरेला आणि चेडर शेवटी जंगलात हेझलनेटच्या झाडाखाली आले. चला, आपण लायाबेलला हाक मारू आणि मदत मागूया. पण तिने सिंड्रेलाला ही वाईट फळं दिली होती. तुझी खात्री आहे ना की ती आपल्याला मदत करेल? आपल्याकडे दुसरा काहीच मार्ग नाही चेडर. लायाबेल, लायाबेल, तुम्ही जिथे असाल तिथून या परत. लायाबेल मित्रांची करुण हाक ऐकून प्रकट झाली. उंदरांनी लगेच तिला घडलेला प्रकार सांगितला की परीच्या जादूच्या फळांनी सिंड्रेलावर शाप आणि वाईट जादू कशी केली होती. पण ती पर्यांच्या जगातील सर्वात आश्चर्यकारक फळं होती. असं कसं होऊ शकतं? त्याच क्षणी तिला तिच्या बाजूला दुष्ट परी कायराबेल दिसली. यासाठी तर माझे आभार मानायला हवेत. कायराबेल? दोन्ही पर्या छडीचा इशारा करून आपसात भांडू लागल्या. चांगल्या परीचे एका खूप शक्तिशाली जादूसाठी धन्यवाद, ज्याचा तिने वापर केला. तिने कायराबेलला एका पेटीत कोंडून ठेवलं आणि तिला पुन्हा पर्यांच्या जगात पाठवून दिलं. आणि मग सिंड्रेला लहान उंदरांना पकडणारच होती. चांगल्या परीने तिची छडी दोनदा हलवली आणि सिंड्रेलाला थांबवलं. मग तिने नवीन परी फळाचं कवच तोडलं आणि घाणेरड्या आणि कुरूप दिसणाऱ्या सिंड्रेलावर जादूची पावडर शिंपडली. परीची धूळ तिच्या अंगावर पडताच सिंड्रेला हळूहळू सावरायला लागली. सिंड्रेला! अशा प्रकारे परी फळातून एक सुंदर जादू प्रकट झाली आणि तीच स्वतः राजकुमारी सिंड्रेला होती. उंदीर मित्रांना सिंड्रेलाला पाहून आनंद झाला. ती पूर्वीसारखीच सुंदर आणि आनंदी होती. जादूचे फळ वाटणे नेहमीच चांगले नसते, परंतु चांगल्या मित्रांना हे माहीत असतं की वाटण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकमेकांचा आनंद.